रोज छान छान कमेंट्स येत असतात. तर आवळा कँडी बनवावी म्हणून अशी एक छान कमेंट आली होती. तर त्यासाठी आज आवळा कँडीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. रेसिपी इतकी सोपी आहे ना की मी प्रमाण जे दिलं ते एकदम परफेक्ट आहे. ही रेसिपी चुकणारच नाही याची गॅरंटी. आवळा म्हणजे व्हिटॅमिन सीचा खजिना आहे. केस, त्वचा, पचनसंस्था एकदम मस्त सुधारते. रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा वाढवते. कच्चा आवळा खाणं खरं तर होत नाही, म्हणून ही कँडी बनवायची आणि रोज थोडी थोडी कँडी आपण खायची, म्हणजे त्याचा फायदा नक्कीच होणार आहे. अर्धा किलो आवळा घेतलाय, स्वच्छ धुवून घेतलाय आणि त्यानंतर स्टीमरमधनं तो व्यवस्थित शिजवून घेतलाय. हाताने फोडी केल्या, त्याच्यातल्या बिया पण काढून टाकल्या. हा जो आवळा आहे तो आपल्याला काचेच्या बरणीमध्ये काढून घ्यायचा आहे आणि त्यावरती 1.5 वाटीला थोडीशी कमी अशी साखर मी घातली, अर्ध लिंबू पिळलंय. आता ही बरणी जी आहे ती आपल्याला 2 ते 3 दिवस उन्हामध्ये सतत ठेवायची, झाकण व्यवस्थित लावायचे, नाहीतर मुंग्या वगैरे लागतात. तर आता तिसरा दिवस आहे, इथं दिसते आपल्याला मस्त साखर विरघळली आहे. आता हे आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया. ह्यातला आवळा वेगळा करायचा आणि ते जे आहे पातेल्यामध्ये ते सरबत तयार झालंय. हे सरबत मी काचेच्याच बरणीमध्ये परत स्टोर करून ठेवतीये. आवळा जो आहे तो मी इथे ताटामध्ये परत पसरवून घेतलाय आणि आवळा कँडी आपण उन्हामध्ये 1 ते 2 दिवस परत छान थोडीशी हलकी सुकवून घेतोय आणि मग ती हवाबंद डब्यामध्ये स्टोर करतोय. खरं तर अशी संपून जाते, खूप छान लागते चवीला. आवळा आणि आवळ्याचं सरबत दोन्ही गोष्टी आपण इथं तयार करून घेतल्यात. तर रेसिपी अगदी सोपी आहे. 1 किलो जर आवळा असेल तर त्याला 700 ते 800 ग्रॅम आपल्याला साखर वापरायची. अजून हेल्दी हवं असेल तर साखरेच्या ऐवजी गुळाचा पण वापर आपण नक्कीच करू शकतो. भेटूया नवीन रेसिपी सोबत. इन्स्टा पेज नक्की फॉलो करा.